नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा भाग म्हणजे परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र याविषयी माहिती पाहणार आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 6वीचा इतिहास आहे त्यावर आधारित काही प्रश्नोत्तर काढलेले आहेत तर ते पाहणार आहोत। याआधीही एक लेक्चर मी बनवलेले आहे ते तुम्ही पाहू शकता। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश ते डॅश डॅश हा कालखंड वैदिकोत्तर कालखंड मानला जातो। तर कोणता कालखंड? बघा, ऑप्शन अ आहे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600, ब आहे इसवी सन 1000 ते इसवी सन 600, क आहे अ व ब बरोबर, ड आहे यापैकी नाही। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा जो कालखंड आहे तो वैदिकोत्तर कालखंड म्हणून गणला जातो किंवा मानला जातो। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, जनपदांची नावे डॅश डॅश भाषेच्या साहित्यात आढळतात। ऑप्शन बघा, अ अर्धमागधी, ब पाली, क संस्कृत, ड वरील सर्व बरोबर। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। म्हणजे जनपदांची नावे हे अर्धमागधी, पाली आणि संस्कृत या तिन्ही भाषेमध्ये किंवा भाषेच्या साहित्यात आढळतात। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, जनपदामधील राज्यकारभाराविषयीचे जे निर्णय सभागृहात घेतले जातात या सभागृहाला डॅश डॅश म्हणतात। ऑप्शन बघा, अ सभामंडप, ब संथागार, क ग्रंथालय, ड कोशागार। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, तर त्याला संथागार म्हटलं जातं। ऑप्शन ब हे याचं करेक्ट आन्सर आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, गौतम बुद्ध डॅश डॅश गणराज्यातील होते। ऑप्शन बघा, अ कोसल, ब वत्स, क शाक्य, ड आहे मगध, सॉरी इथं मगध आहे। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, तर गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा किंवा आपण माहिती घेऊया, जसं कोसलची, वत्सची, शाक्यची आणि मगधची माहिती इथे घेऊया थोडक्या पॉईंटमध्ये। तर बघा, कोसलविषयी माहिती इथे दिलेली आहे। तर विस्तार आहे हिमालयाचा पायथा, कोसलचा विस्तार कुठे झालेला आहे? हिमालयाच्या पायथ्याशी। त्याचप्रमाणे नेपाळ आणि उत्तर प्रदेश येथे झालेला आहे आणि कोसलची राजधानी आहे श्रावस्ती, हा मुद्दा लक्षात असू द्या। त्यानंतर कोसलमध्ये प्रसिद्ध नगरे कोणकोणती होती? तर श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही प्रसिद्ध नगरे कोसलमधली आहेत। त्यानंतर श्रावस्ती हे जे नगर आहे ते जेतवन या प्रसिद्ध विहारात गौतम बुद्धाचे दीर्घकालीन वास्तव्य होते। म्हणजे जेतवन हे जे विहार आहे ते कुठे आहे? श्रावस्ती या नगरात आहे, हा मुद्दा पण लक्षात असू द्या। त्यानंतर पहा, कोसल राजा प्रसेनजित नाव लक्षात असू द्या, हा कोण होता? वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचा समकालीन होता। हा पण प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे बघा, समकालीन कोण होते? तर लक्षात असू द्या, प्रसेनजित हे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होते। त्यानंतर पाहूया वत्स याविषयी माहिती। तर वत्स या महाजनपदाची राजधानी आहे कोशांबी आणि अवंती महाजनपद त्यांनी जिंकलेले आहे। वत्स या महाजनपदांनी अवंती महाजनपदे हे जिंकलेले आहे। त्यानंतर माहिती घेऊया अवंती या महाजनपदाविषयी। तर विस्तार आहे कुठे त्याचा? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आणि अवंतीची राजधानी आहे उज्जैन आणि अवंती राजा लक्षात असू द्या प्रद्योत वर्धमान महावीर व गौतम बुद्धांचा समकालीन होता। महाजनपद आणि त्याच्या राजाचं नाव लक्षात असू द्या। त्यानंतर माहिती घेऊया मगध या राज्याविषयी किंवा महाजनपदाविषयी। तर विस्तार कुठे होता मगधचा? तर बिहारमधील पाटणा, गया तसेच बंगालचा काही भाग यामध्ये मगधचा विस्तार होता। राजधानी आहे मगधची राजगृह। महागोविंद या वास्तुविशारदांनी बिंबिसाराचा महल बांधलेला आहे, नाव लक्षात असू द्या। त्यानंतर जीविक हा एक प्रसिद्ध वैद्य मगध या काळात किंवा महाजनपदात होता। बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व स्वीकारले। हे छोटे छोटे मुद्दे आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, लक्षात असू द्या। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न,
इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत भारतात डॅश डॅश महाजनपदे होती. ऑप्शन बघा अ 15, ब 16, क 17, ड आहे 18. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत भारतात किती महाजनपदे होती? तर एकूण 16 होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने डॅश डॅश धर्म स्वीकारला. ऑप्शन बघा अ जैन धर्म, ब हिंदू धर्म, क बौद्ध धर्म, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर बिंबिसारचा मुलगा अजातशत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. पाटलीपुत्र शहर डॅश डॅश राजाच्या काळात मगधची राजधानी बनली. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब चंद्रगुप्त यांच्या काळात, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर अजातशत्रू राजाच्या काळात मगधची राजधानी होती पाटलीपुत्र हे शहर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या मगध राजाने अवंती, कोसल, वत्सल ही राज्य जोडली. तर कोणत्या मगध राजाने? ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब शिशुनाग, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. शिशुनाग या मगध राजांनी ही सर्व राज्य जोडलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चतुरंग सैन्य डॅश डॅश याला म्हणतात. ऑप्शन बघा अ घोडदळ, ब पायदळ रथदळ, क आहे हत्तीदळ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. चतुरंग सैन्यामध्ये घोडेदळाचा, पायदळाचा, त्याचप्रमाणे रथदळाचा आणि हत्तीदळ या सर्व दळांचा समावेश होतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. वजन मापाची प्रमाणबद्ध पद्धत डॅश डॅश राजांनी सुरू केली. ऑप्शन बघा अ गुप्तराजे, ब मौर्य राजे, क नंदराजे, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. नंदराजे यांनी वजनमापाची प्रमाणबद्ध पद्धत सुरू केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून डॅश डॅश याने मौर्य साम्राज्याचा पाया घातला. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब अजातशत्रू, क शिशुनाग, ड चंद्रगुप्त मौर्य. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. चंद्रगुप्त मौर्य या राजाने नंद घराण्याचा शेवटचा राजा जो होता धनानंद, लक्षात असू द्या शेवटचा राजा धनानंद याचा पराभव करून त्याच्या साम्राज्याचा पाया घातलेला होता. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. डॅश डॅश या इराणच्या सम्राटाचे साम्राज्य भारताच्या वायव्येपासून ते आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. ऑप्शन बघा अ सायरस, ब दारियुश, क चंगेज खान, ड तैमूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सायरस या इराणच्या सम्राटाचे साम्राज्य भारताच्या कुठून वायव्येपासून ते आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश या राजाच्या काळात भारत व इराण यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ऑप्शन बघा अ सायरस, ब दारियुश, क चंगेज खान, ड तैमूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब. दारियुश या राजाच्या काळात भारत व इराण यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ऑप्शन ब याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. ग्रीक सम्राट डॅश डॅश याने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायुव्य प्रदेशावर स्वारी केली. तर कोणी केली? ग्रीक सम्राटांची नावे इथे दिलेली आहेत. ऑप्शन बघा अ अलेक्झांडर, ब सायरस, क दारियुश, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ अलेक्झांडर याने इसवी सन पूर्व 326 भारताच्या वायुव्य प्रदेशावर स्वारी केली. त्यानंतरचा प्रश्न पहा. सम्राट अलेक्झांडर यांनी भारतातील प्रदेशावर नियंत्रणासाठी अधिकारी नेमले त्याला डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन बघा अ नृप, ब ग्रामणी, क संतागार, ड आहे सत्रप. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड त्याला सत्रप असं म्हटलं जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. इसवी सन पूर्व 323 इराकमधील डॅश डॅश शहरी अलेक्झांडरचा मृत्यू झाला.
ऑप्शन बघा अ रोम, ब पर्सिपोलिस, क दुबई, ड बॅबिलोन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड बॅबिलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झालेला आहे. कधी झाला तो पण लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न पहा. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलेवर प्रभाव पडून पुढे डॅश डॅश नावाची कलाशैली उदयाला आली. ऑप्शन बघा अ इराणी कलाशैली, ब गांधार कलाशैली, क मगध कलाशैली, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब तर गांधार कलाशैली उदयास आलेली आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. ग्रीक राजांची नाणीची वैशिष्ट्ये खालीलपैकी आहे. जे नाणी पाडली जायची त्याची वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत. ऑप्शन बघा अ नाणीच्या एका बाजूला नाणी पाडणाऱ्या राजाचे चित्र, दुसऱ्या बाजूला ग्रीक देवतांचे चित्र, क आहे सिकंदराने अशीच नाणी पाडली आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला ग्रीक राजांच्या नाण्यांची सांगता येतील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा सिकंदराचा सेनापती होता. ऑप्शन बघा अ सेल्युकस निकेटर, ब सायरस, क दारियुश, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सेल्युकस निकेटरचा पराभव करून अफगाणिस्तानातील डॅश डॅश हे शहरे चंद्रगुप्ताने आपल्या राज्याला जोडली. ऑप्शन बघा अ काबूल, ब कंदाहार, क हेरात, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. ही सर्व शहरे चंद्रगुप्ताने आपल्या राज्याला जोडलेली आहे. कोणाचा पराभव करून? सेल्युकस निकेटरचा. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे. विशाखा दत्त हा संस्कृत नाटककाराने डॅश डॅश हे नाटक लिहिले. ऑप्शन बघा अ रामायण, ब महाभारत, क मुद्रा राक्षस, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तर विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिलेले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हा राजदूत सेल्युकस निकेटरने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवला. तर ऑप्शन बघा अ सिकंदर, ब मॅगस्थेनिस, क सत्रप, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मॅगस्थेनिस हा राजदूत सेल्युकस निकेटर याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी ठेवला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. मॅगस्थेनिसने डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला. ऑप्शन बघा अ मुद्रा राक्षस, ब शिशुविहार, क इंडिका, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क इंडिका हा ग्रंथ मॅगस्थेनिस यांनी लिहिलेला आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. गुजरातमधील जुनागड येथे चंद्रगुप्ताने डॅश डॅश नावाने धरण बांधले. ऑप्शन बघा अ सुदर्शन, ब सूर्य, क मौर्य, ड आहे चाणक्य. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ सुदर्शन या नावाने गुजरातमधील कुठे जुनागड येथे चंद्रगुप्तांनी धरण बांधलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. चंद्रगुप्त मौर्याने डॅश डॅश या धर्माचा स्वीकार केला. ऑप्शन बघा अ बौद्ध, ब इस्लाम, क ख्रिश्चन, ड जैन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड तर त्यांनी जैन या धर्माचा स्वीकार केलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे डॅश डॅशचा मृत्यू झाला. ऑप्शन बघा अ बिंबिसार, ब चंद्रगुप्त मौर्य, क अजातशत्रू, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब चंद्रगुप्त मौर्यांचा मृत्यू इथे झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. अशोक सम्राट होण्यापूर्वी डॅश डॅश येथे तो राज्यपाल म्हणून काम करीत असे. ऑप्शन बघा अ तक्षशिला, ब उज्जैन, क अ व ब बरोबर, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे अशोक सम्राट होण्यापूर्वी ते तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून काम करीत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट अशोकाचे साम्राज्य डॅश डॅशपर्यंत पसरलेले होते. ऑप्शन बघा अ वायुव्येस अफगाणिस्तान ते उत्तरेस नेपाळपर्यंत, ब आहे दक्षिणेस कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत,
क आहे पूर्वेस बंगाल ते सौराष्ट्रापर्यंत आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. इथपर्यंत त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. हे सर्व मुद्दे किंवा वरचे सर्व ठिकाणं त्यांच्या साम्राज्याच्या आधिपत्याखाली होते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न. डॅश डॅश युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तर कुठल्या युद्धात? अ वत्सल्य, ब अवंती, क कलिंग, ड यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. तर कलिंग या युद्धात त्यांनी रक्तपात पाहून कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता सम्राट अशोकांनी. करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. डॅश डॅश हे गुण सम्राट अशोकाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ऑप्शन बघा. अ सत्य, ब दया, क क्षमाव्रती, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे सत्य, दया आणि क्षमावृत्ती हे सर्व गुण सम्राट अशोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट अशोकांनी आपल्या संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी डॅश डॅश लिपीत शिलालेख स्तंभलेख कोरले. तर ऑप्शन बघा. अ ब्राह्मी लिपी, ब पाली, क संस्कृत, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ब्राह्मी लिपी. या लिपीत शिलालेख स्तंभलेख कोरलेले आहे सम्राट अशोकाने. त्यानंतरचा बघा प्रश्न. सम्राट अशोकाने स्वतःचा उल्लेख डॅश डॅश असा केला आहे. ऑप्शन बघा. अ लोकप्रिय राजा म्हणून, ब देवाने पियदसी म्हणून, क न्यायी राजा म्हणून, ड यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब देवानं पियदसी असा म्हणून सम्राट अशोकाने त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. सम्राट अशोकाच्या डॅश डॅश शिलालेखात माकडे, गेंडे, वटवाघळे यांची शिकार करणे किंवा करण्यास निर्बंध आणि जंगलात वणवा लागू नये असे सर्व निर्बंध लिहून ठेवले आहेत. तर कोणत्या शिलालेखात आहे हे? ऑप्शन बघा. अ दिल्ली टोपडा, ब कलिंग, क सौराष्ट्र, ड आहे श्रवण बेळगोळा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ दिल्ली टोपडा. इथे जे शिलालेख आहे त्यामध्ये सम्राट अशोकांनी माकडे, गेंडे, वटवाघळे यांची शिकार न करणे, त्याचप्रमाणे जंगलात वणवा पेटवायचा नाही किंवा वणवा लागू नये असे सर्व निर्बंध इथं लिहून ठेवलेले आहेत. कुठे? दिल्ली टोपडा. लक्षात असू द्या. अशा प्रकारे महत्त्वाचे असे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.